हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तू बाहेरून आल्यावर शॉवर घेतलास आणि ग्राउंड ऑफिसमधून तर तू खूप आधीच परत आला होतास, पण तरीही तुझं शरीर अजूनही गरम आहे. म्हणजे तू आत्ताच शॉवर घेतलास हे नक्की? अनुषाने शांतपणे उत्तर दिलं. अनुषाचं बोलणं ऐकून अविराज तिच्याकडे हलकंसं हसत पाहू लागला. ही मुलगी मला इतकी चांगली कशी समजून घेते, असा विचार त्याच्या मनात आला. मग तो म्हणाला, काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं होतं. ते काम पूर्ण करणं गरजेचं होतं. अविराजच्या शब्दांचा अर्थ समजल्यामुळे अनुषाने पुढे काही विचारलं नाही. थोड्या वेळाने तिने विषय बदलत विचारलं, तुम्ही डिनर केलं का? तुला काय वाटतं? अभिराजने लगेच प्रतिप्रश्न केला. अनुषाने पुन्हा विचारलं, मग भूक लागली आहे का? हो, अजून काही खाल्लेलं नाही. अभिराज एवढंच बोलणार. तोच अनुषा अचानक उठून बेडवर बसली आणि उत्साहात म्हणाली, चला मग खाली जाऊया, काहीतरी खाऊया. अविराज काही बोलायच्या आधीच ती त्याचा हात पकडून जवळजवळ ओढतच त्याला खाली घेऊन गेली. खाली येताच ती त्याला थेट किचनमध्ये घेऊन गेली. किचनमध्ये शिरताच अनुषा सगळीकडे खाण्यासाठी आहे का ते शोधू लागली. पण रात्रीसाठी बनवलेलं जेवण आता खराब झालेलं होतं. त्यामुळे स्वतः काहीतरी बनवणं हाच एकमेव पर्याय उरला होता. नाहीतर उपाशी झोपण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. संपूर्ण किचन नीट तपासल्यानंतर अनुषा निराश होत म्हणाली, काय हे एवढं मोठं किचन आणि खाण्याजोगं काहीच नाही. कमाल आहे. मग ती अविराजकडे पाहत काहीतरी विचार करून म्हणाली, आता तर एकच मार्ग उरतो. अनुषा अशा नजरेने स्वतःकडे पाहते हे लक्षात येताच अविराजने डोळे बारीक करत तिला घुरून पाहिलं आणि म्हणाला, तुझे इरादे मला काही खास चांगले वाटत नाहीत. कारण ते चांगले आहेतच नाही. अनुषाने तितक्याच पटकन उत्तर दिलं. थोड्या वेळाने अविराज किचन काउंटरसमोर एप्रन घालून उभा होता आणि डोळे बारीक करत अनुषाकडे पाहत होता. इकडे अनुषा फळांच्या टोपलीतून एक सफरचंद काढून किचन काउंटरवर चढत म्हणाली, अरे तुम्ही अजूनही मला घुरताय? मला खूप जोराची भूक लागली आहे. जोपर्यंत मी हे सफरचंद संपवते तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. लवकर काहीतरी बनवा. अनुषाच्या अशा विचित्र मागणीवर अभिराजने कमरेवर हात ठेवत म्हटलं, ओ मॅडम, इथे मास्टर शेफ इंडियाची स्पर्धा चालू आहे का? की तुमच्या दिलेल्या वेळेतच मला जेवण तयार करायचं आहे? गप्प बसून नीट बस. एवढ्या रात्री मी जे जमेल ते बनवणार आणि तुला तेच खावं लागेल. अविराजच्या बोलण्याच्या ढंगावरून स्पष्ट होतं की अनुषाकडे त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. उलट त्याची भाषा समजावणीपेक्षा धमकीसारखीच वाटत होती. खरं तर अनुषालाही यावेळी मॅगी खायची इच्छा होती. कारण रात्री खूप उशीर झाला होता. त्यामुळे तो जे काही बनवेल ते चालेल, फक्त काहीतरी खायला मिळावं असा विचार करून ती शांत राहिली. मग ती काहीही न बोलता चांगल्या मुलीसारखी किचन काउंटरवर मांडी घालून बसली आणि सफरचंद खाऊ लागली. अविराजही तिच्याकडे एक कटाक्ष टाकत कपाटातून साहित्य काढून स्वयंपाकाला लागला. थोड्या वेळाने अनुषाला किचनच्या बाहेर पाठवण्यात आलं होतं. कारण होतं तिचं वागणं. अविराजने तिला शांत बसायला सांगितलं होतं, पण ती ऐकेल तर ना. कधी काहीतरी बोलणं, कधी मुद्दाम त्याला डिस्टर्ब करणं सुरूच होतं. शेवटी अविराजने तिला उचलून थेट डायनिंग टेबलजवळ बसवलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतला. एक हात गालावर टेकून अर्धवट टेबलावर रेलत, दुसऱ्या हाताने कंटाळत फोन स्क्रोल करत अनुषा जेवणाची वाट पाहत होती. तेवढ्यात अविराज किचनमधून बाहेर आला. त्याने अनुषा समोर एक प्लेट ठेवत म्हटलं, घे, आता लवकर संपव.
हे ऐकताच अनुषाने आनंदाने फोन बाजूला ठेवला आणि समोर ठेवलेल्या प्लेटकडे पाहिलं. पण प्लेट पाहताच तिचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ती डोळे बारीक करत रागाने अविराजकडे पाहू लागली. तिची अशी नजर पाहून अविराज म्हणाला, काय झालं तुला? मग भूक लागली होती ना? आता जेवण समोर आहे तर खाण्याऐवजी अशी डोळे बारीक करून माझ्याकडे का पाहतेस? हे ऐकताच अनुषाचा राग आणखीनच वाढला. चिडून तिने प्लेटकडे बोट दाखवत अविराजला म्हटलं, हे काय आहे? हे गवत कचरा, याला तुम्ही जेवण म्हणता? सिरियसली अवी, मला भूक लागली होती, म्हणजे मला जेवण खायचं होतं. हे हिरवं हिरवं काही नाही. जितक्या मेहनतीने तुम्ही हा ग्रीन सॅलड बनवला त्यापेक्षा अर्ध्या मेहनतीत माझ्यासाठी मॅगी बनवू शकला असतात. ती मी आनंदाने खाल्ली असती. आणि हे हे पाहून ती तर माझी भूक घराच्या मागच्या दाराने कुठेतरी पळूनच गेली आहे. तुम्हीच खा हे सगळं, मी चालले झोपायला. असं म्हणत ती जागेवरून उठून निघणारच होती. तेवढ्यात अविराजने तिचा हात धरला आणि तिला परत खुर्चीवर बसवलं. मग दुसऱ्या हाताने धरलेली एक प्लेट जी तो आत्तापर्यंत पाठीमागे लपून ठेवत होता ती समोर टेबलावर ठेवत म्हणाला, झाली का तुमची ॲक्टिंग? तर घ्या तुमची नूडल्स आणि आता नीट खा. हे ऐकताच अनुषाने पुन्हा प्लेटकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद फुलला. समोर मॅगी पाहत ती उड्या मारत म्हणाली, अरे मला हेच तर खायचं होतं. तुम्ही पण ना एवढ्या वेळेपासून ते गवतच मला खायला लावणार होतात. सॅलडची प्लेट स्वतःकडे ओढत अविराज जवळच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, हे मी माझ्यासाठी बनवलं आहे, त्यामुळे काळजी करू नकोस, तू तुझी मॅगी खा. असं म्हणून तो शांतपणे सॅलड खायला लागला. पण आज अनुषाचं एकच उद्दिष्ट होतं, अविराजला त्रास द्यायचा. ती शांतपणे कशी बसणार? तिने आपली प्लेट त्याच्या जवळ सरकवली. स्वतः टेबलवरच बसलेली असताना ती थोडी पुढे सरकली आणि अगदी अगदी अविराज समोर जाऊन बसली. त्याच्याकडे पाहत ती गोड हसत राहिली. खाता खाता अविराजने समोर मान वर केली आणि एकदम दचकला. छातीवर हात ठेवत तो म्हणाला, काय आहे हे? मला घाबरवून मारून खाण्याचा इरादा आहे का? अनुषाने अगदी निरागसपणे मान हलवत उत्तर दिलं, अजिबात नाही. जेव्हा मी तुम्हाला जिवंतपणीच खाऊ शकते तेव्हा मारण्याचा त्रास कशाला घ्यावा? तिचं उत्तर ऐकून अविराजने आधी अनुषाकडे पाहिलं, मग प्लेटकडे. तिला काय हवंय ते लक्षात येताच त्याने फोर्कने मॅगी उचलली आणि तिच्या तोंडासमोर धरली. ते पाहून अनुषाचा चेहरा आनंदाने उजळला. दात दाखवत हसत तिने पटकन मॅगी खायला सुरुवात केली. खातानाही तिच्या डोक्यात एकच विचार चालू होता, आता पुढे याला अजून कसं त्रास द्यायचं? थोड्या वेळानं दोघांचंही जेवण झालं. अनुषाने दोन्ही प्लेट्स उचलून किचनमध्ये ठेवल्या. बाहेर आली तेव्हा तिनं पाहिलं की अविराज जांभई देत वर आपल्या खोलीकडे जात होता. त्याला जाताना पाहून अनुषाने मागून तोंड वाकडं केलं आणि मनातच म्हणाली, खूप झोप येते ना? थांब, आज मी तुला झोपवते. माझं डोकं इथे त्या चिवडेलसोबत चिकटून काढलेल्या फोटोंमुळे खराब झालं आहे आणि तुला मस्त शांत झोपायचे. नाही होणार तसं. आज तुझी झोप हराम केली नाही तर नाव बदलून टाकीन, मिस्टर एहसार. असं म्हणत ती आपल्या कल्पनेतला कॉलरवर करत उभी राहिली. तेवढ्यात अविराज आपल्या रूमजवळ पोहोचला होता. हे पाहताच अनुषा धावत त्याच्या मागे गेली. तो दरवाजा उघडणार इतक्यातच ती त्याच्या आणि दरवाजाच्या मध्ये उभी राहत म्हणाली, अरे अवी, तुम्ही कुठे चाललात? हा विचित्र प्रश्न ऐकून अविराजच्या भुवया उंचावल्या. फोनमध्ये वेळ दाखवत तो म्हणाला,
मॅडम, 2 वाजून गेलेत आणि माझ्या माहितीनुसार नॉर्मल लोक या वेळेपर्यंत आपली अर्धी झोप तरी पूर्ण करून घेतात. त्यामुळे मी झोपायला चाललो होतो. अविराजचा हा टोमणा ऐकून अनुषाने तोंड फुगवलं, पण लगेच आपल्या प्लॅनचा विचार करत तिने विषय बदलला. त्याचा हात धरत ती म्हणाली, पण आता तुम्ही झोपू शकत नाही. आणि असं का? अविराजने लगेचच विचारलं. त्याचा हात ओढत त्याला परत आपल्या खोलीकडे नेत अनुषा म्हणाली, कारण अजून तुमचं एक महत्त्वाचं काम बाकी आहे आणि ते खूपच इम्पॉर्टंट आहे. ती त्याला थेट आपल्या खोलीतून नेत क्लोजेटमध्ये घेऊन गेली. स्वतःला अचानक अनुषाच्या क्लोजेटमध्ये पाहून अविराजने आश्चर्याने विचारलं, बच्चा, मी हे जाणून घेऊ शकतो का की आपण इतक्या रात्री तुझ्या क्लोजेटमध्ये काय करत आहोत? अनुषा त्याला थेट शू सेक्शनकडे घेऊन गेली. तिथून तिने काही उंच टाचांचे सँडल काढले आणि अविराज समोर धरत म्हणाली, कारण माझ्या सुपर मॉडेल स्पर्धेचा पुढचा राऊंड आहे. त्यात सगळ्या मॉडेल्सचा बॅलन्स टेस्ट होणार आहे. सगळ्यांना अशा मोठ्या मोठ्या हिल्स घालून वॉक करायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की इतकं बोलून ती थांबली. तिच्या न बोललेल्या शब्दांचा अर्थ समजताच अविराज जवळजवळ घाबरत ओरडून म्हणाला, तू वेडी झालीस का? असं काहीही होणार नाही, अजिबात नाही. हे ऐकताच अनुषाने पप्पी फेस करत विनवणीच्या सुरात म्हटलं, प्लीज अभि. पण अविराज एकाच गोष्टींवर ठाम होता. नाही म्हणजे नाही, कधीच नाही. मी असं काहीही करणार नाही. थोड्या वेळानंतर अविराज तब्बल 8 इंच उंच हिल्स घालून उभा होता आणि लाचार नजरेने अनुषाकडे पाहत होता. शेवटी तिला हरवणं त्याला शक्यच नव्हतं. खरं तर अनुषाला अविराजकडून इतक्या उंच हिल्समध्ये रॅम्प वॉक शिकून घ्यायचं होतं. अविराजला तसंच वाटत होतं, पण खरी गोष्ट वेगळीच होती. अनुषा तर 10 इंच हिल्स घालूनही सहज उड्या मारू शकत होती. सध्या फक्त अविराजला थोडं छळायचं म्हणून ती हे सगळं करत होती. अविराजला तसंच उभं पाहून अनुषा म्हणाली, अरे, स्पर्धेत असे उभे राहायचे नसतं. चालून दाखवा मला. तुम्हाला काय वाटतं, मी स्पर्धा हारावी? नाही ना? मग चला, लवकर सुरू करा. असं म्हणून ती जवळच असलेल्या स्टूलवर बसली आणि गालावर हात टेकवत अविराजला वॉक सुरू करण्याची वाट पाहू लागली. अनुषाने मुद्दाम अविराजला टोकदार हिल्स दिल्या होत्या, जेणेकरून त्याला चालताना अजून त्रास व्हावा, आणि तसंच झालं. चेहरा वाकडा करत का होईना, पण अनुषाचं म्हणणं मान्य करून अविराज चालू लागला. तो जेमतेम 2 पावलं चालला असेल, तेवढ्यातच पुढच्या क्षणी तो थेट अनुषाच्या कपाटात कपड्यांच्या मध्ये तोंडावर पडलेला दिसला. ज्या पद्धतीने तो आत पडला होता, त्यामुळे कपाटातील काही कपडे त्याच्यावरच कोसळले होते. ही अवस्था पाहून अनुषा पोट धरून जोरजोरात हसू लागली. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून अजूनही कपड्यांमध्ये अडकलेलाच अविराज तसाच म्हणाला, जर तुझं हसून झालं असेल तर कृपया मला इथून बाहेर काढशील का? हे ऐकताच अनुषाने स्वतःचं हसू आवरलं आणि पटकन त्याच्या जवळ गेली. त्याच्यावर पडलेले कपडे बाजूला करत ती त्याला धरून उठवायचा प्रयत्न करू लागली. कसाबसा त्याला उचलून तिने स्टूलवर बसवलं आणि काळजीने विचारलं, आपण ठीक आहात ना? दुर्दैवाने हो, असं म्हणत अविराजने आपल्या पायातून हिल्स काढल्या आणि अनुषाकडे पाहत पुढे म्हणाला, बस झालं का तुला इतकं त्रास देऊन, की अजूनही काही बाकी आहे? अविराजचा प्रश्न ऐकताच अनुषाला कळून चुकलं की त्याला आधीपासूनच समजलं होतं
ती हे सगळं फक्त त्याला त्रास द्यायला करत होती. तरीही एकही प्रश्न न विचारता तिने सांगितलेलं सगळं केलं होतं. हा माणूस ना नेहमीच आपल्या वागण्याने मला असं कमजोर करतो. कुणी सांगितलं होतं यांना माझ्यासाठी इतकं चांगलं व्हायला? अविराजकडे रोखून पाहत अनुषा मनातच पुटपुटली. ती अशी पाहते हे लक्षात येताच अविराजने पुन्हा हिल्स हातात घेत म्हणाला, समजलं. म्हणजे अजूनही माझी शिक्षा संपलेली नाहीये. ठीक आहे, मी तयार आहे. असं म्हणत तो पुन्हा हिल्स घालायला उभा राहू लागला. तेवढ्यात अनुषाने त्याला थांबवत परत बसवलं. त्याच्या पायातून हिल्स काढत थोडी उदास होत ती म्हणाली, शांतपणे इथे बसा. अजून काही करण्याची गरज नाही. आता मला फक्त एकच गोष्ट ऐकायची आहे, तुमच्याबद्दल आणि त्या चिडेलबद्दल. मला सगळं जाणून घ्यायचं आहे. जर तुम्ही तिच्यावर इतकं प्रेम करत होता तर मग असं काय झालंय की तुम्ही दोघे वेगळे झालात? इतकंच नाही तर आजही तिचं नाव घेतलं की तुम्हाला एवढा राग का येतो? अविराजलाही आता वाटू लागलं होतं की अनुषापासून काहीही लपवून ठेवण्यात अर्थ नाही. जेव्हा त्याने हे ठरवलं होतं की आता आयुष्यभर तो अनुषासोबतच राहणार आहे, तेव्हा त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घेण्याचा पूर्ण हक्क अनुषाला होता. खरं तर अनुषाने जेव्हा स्वतःबद्दल सगळं काही त्याला सांगितलं होतं तेव्हाच अविराजनेही सत्य सांगायला हवं होतं. पण कदाचित त्यावेळी त्याला अनुषाबद्दलच्या स्वतःच्या भावना स्पष्ट नव्हत्या, म्हणूनच त्याने तेव्हा काहीही सांगितलं नव्हतं. अनुषाला परत आपल्या खोलीत घेऊन जात तिला बेडवर बसवत आणि स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसत अविराज बोलायला लागला. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. जेव्हा निशाशी माझी पहिली भेट झाली त्यावेळी निशा माझ्या एका मित्राला डेट करत होती. पण सगळेच म्हणायचे की ती चांगली मुलगी नाही, तिचे अनेक मुलांशी संबंध आहेत. एके दिवशी आम्ही सगळे मित्र कॅन्टीनमध्ये बसलो होतो. गप्पा चालू असताना निशाचा विषय निघाला. सगळे पुन्हा तेच बोलू लागले. त्यामुळे माझ्या मित्राचाही तिच्यावरचा विश्वास उडाला. त्याने सगळ्यांसमोर म्हटलं, ठीक आहे, तर मग चाचणी करून पाहूया. तुमच्यातील कोणीतरी तिला पटवण्याचा प्रयत्न करा. जर ती रिलेशनमध्ये आली तर सगळं स्पष्ट होईल. तेवढ्यातच विजयला काय सुचलं कोण जाणे, पण त्याने मला त्या सगळ्यात ओढलं. मी खूप नकार दिला, पण सगळ्यांनी मिळून मला खूप आग्रह केला. शेवटी कंटाळून मी होकार दिला. पुढच्या दिवसापासून मी निशाशी बोलायला सुरुवात केली. ती हळूहळू माझ्याशी खूपच जवळीक दाखवू लागली. पण मला सगळंच खूप अवघड, अस्वस्थ वाटत होतं. पण ज्या दिवशी तिने मला तिच्या भावना सांगितल्या त्याच दिवशी मी तिला सगळं सत्य सांगून तिच्याशी बोलणं बंद केलं. तरीही ती माझ्या मागेच लागली. सलग 2 आठवडे तिने माझ्याशी बोलण्याची एकही संधी सोडली नाही. मित्रांनीही मला समजावलं की एकदा तरी तिच्याशी नीट बोलायला हवं. मलाही वाटलं की कदाचित मी तिच्याशी जरा जास्तच कठोर वागतोय. त्यामुळे शेवटी मी तिच्याशी पुन्हा बोलायचं ठरवलं. जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती खूप रडू लागली. ती म्हणाली की माझ्या त्या मित्रासोबत तिचं कोणतंच नातं नव्हतं. ती त्याला फक्त चांगला मित्र मानत होती आणि ती खरंच माझ्यावर प्रेम करू लागली होती. मी तिला सोडून जाऊ नये, तिला एक संधी द्यावी अशी ती विनंती करू लागली. सुरुवातीला मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा मी त्या मित्राशी बोललो तेव्हा त्यानेही शेवटी हे मान्य केलं की निशाने कधीच त्याचा प्रपोजल स्वीकारलेलं नव्हतं. तरीसुद्धा त्यावेळी मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. या सगळ्या गोष्टीत अडकायचं नव्हतं, म्हणून मी निशाला नकार दिला. पण ती ठाम होती. तिने मला सांगितलं की निदान मैत्री तरी ठेवूया.
कॉलेज संपेपर्यंत जर माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना निर्माण झाल्या नाहीत तर ती मला पुढे त्रास देणार नाही. मी तिचं म्हणणं मान्य केलं. त्यानंतर आम्ही खूप वेळ एकत्र घालवू लागलो. हळूहळू मलाही तिच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या आणि मग मग आम्ही रिलेशनमध्ये आलो. आमच्यात सगळं खूप छान चाललं होतं. आईलाही तेव्हा निशा खूप आवडायची. पण जेव्हा मी ASR एंटरटेनमेंटचा CEO झालो तेव्हा निशाने अचानक एक दिवस माझ्याकडे मागणी केली की तिला अभिनेत्री बनायचं आहे आणि बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे आणि यासाठी मी तिला मदत केलीच पाहिजे. त्या दिवसापासून माझं सगळं लक्ष फक्त तिच्या करिअरवर होतं. तिला काहीच येत नव्हतं, तरीही मी सर्वोत्तम ट्रेनर्स नेमले. तिला सगळं शिकवलं, उत्तम प्रोजेक्ट्स दिले, मोठ्या ब्रँड्सची फेस बनवलं. मी तिची स्वप्न पूर्ण करण्यात झटत असताना ती मात्र स्वतःच्या यशासाठी वेगळाच मार्ग निवडत होती. माझ्यापर्यंत अशा अनेक गोष्टी येऊ लागल्या की तिचे अनेक पुरुषांशी संबंध आहेत, पण मी कुणावरही विश्वास ठेवला नाही. हळूहळू आई आणि विजयही निशाचा तिरस्कार करू लागले. त्याचा आमच्या नात्यावर परिणाम होऊ लागला. शेवटी जेव्हा मी थोडीशी चौकशी केली तेव्हा तिच्या विरुद्ध इतके पुरावे समोर आले की मी ते सहन करू शकलो नाही. ती दिवसेंदिवस मला फसवत राहिली होती. स्वतःच्या फायद्यासाठी कित्येक कित्येक लोकांसोबत झोपत होती आणि मी कधीही तिच्यावर शंका घेऊ नये म्हणून तिने अनेकदा मला नशेत आणून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण ती नेहमीच अपयशी ठरली. तिच्यामुळे मी माझ्या आईपासून, विजयसारख्या भावासमान मित्रापासून दूर गेलो. तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला झोकून दिलं. निस्वार्थपणे तिच्यावर प्रेम करत राहिलो. पण तिच्यासाठी मी फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत स्वतःची जागा बनवण्यासाठीच एक साधन होतो. जेव्हा पाणी गळ्यापर्यंत आलं तेव्हा मी ठरवलं, आता बस. मी तिला खूप उंच उडू दिलं होतं. आता खाली पडण्याची वेळ तिची होती. मी तिला फक्त माझ्या आयुष्यातून काढून टाकलं नाही तर तिचं सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला वाटलं की तूच ती शस्त्र असशील ज्याने मी तिला पराभूत करीन. पण कळलंच नाही कधी तू माझ्या शस्त्रापेक्षा माझी ताकद आणि माझी कमजोरी दोन्हीही बनलीस. तुझ्या आयुष्यात येण्याने मला ते सगळं परत मिळालं जे निशामुळे मी गमावलं होतं. माझी आई, विजय, माझं सुख, शांतता, प्रेम सगळंच. असं म्हणत तो थांबला. अनुषाचा चेहरा आपल्या हातात घेत तो पुन्हा म्हणाला, आणि माझ्यावर विश्वास ठेव बाळा. आता माझ्या मनात तिच्याबद्दल अमर्याद तिरस्काराशिवाय काहीच नाही. खरं सांगायचं तर ती बाई माझ्या तिरस्कारालाही पात्र नाही. माझ्या सगळ्या भावना आता फक्त तुझ्याशी जोडलेल्या आहेत. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो बाळा, आणि निशावर जितकं कधी केलं असेल त्याच्या हजारो पटीने जास्त तुझ्यावर करतोय. असं म्हणत ज्याने अनुषाच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. त्याने सगळं ऐकल्यानंतर अनुषाला अविराजचं खूपच जास्त वाईट वाटत होतं. तिने पटकन अविराजला घट्ट मिठी मारली आणि थोडी भावूक होत म्हणाली, काळजी करू नका अवी. मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. नेहमी तुमच्यावर प्रेम करीन. आत्तापर्यंत जितकं करते ना त्याहूनही खूप जास्त प्रेम करीन. हे सगळं ऐकून अविराजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्यानेही अनुषाला मिठीत घेत म्हणाला, आत्ता तरी माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना? अनुषाने मान हलवत नाही असं सांगितलं. त्यानंतर ती अविराजला घेऊन त्याच्या खोलीत गेली. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारून तिथेच शांत झोपून गेले. पुढच्या सकाळचे साधारण 5 वाजत आले होते. अविराजच्या खोलीत दोघंही अजूनही एकमेकांना मिठी मारून गाढ झोपलेले होते. 5 वाजताच अविराजच्या मोबाईलचा अलाराम वाजू लागला. नेहमी अलाराम लागायच्या आधीच अविराज उठतो, पण आज तो 3:30 वाजता झोपला होता, त्यामुळे थोडा जड झोपेत होता.
अलारामच्या आवाजाने अविराज उठला. अलाराम बंद करत त्याने अनुषाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण अनुषा जणू संपूर्ण जग विसरून झोपली होती. तो जितका तिला उठवायचा प्रयत्न करत होता, तितक्याच जोरात ती उशीमध्ये तोंड खुपसून झोपत होती. शेवटी हार मानत अविराजने तिला उचललं आणि थेट बाथरूममध्ये नेऊन उभं केलं. सकाळी सकाळी अशा जबरदस्तीने उठवलं गेल्यामुळे अनुषाने अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी अविराजकडे पाहत म्हटलं, काल रात्रीचा बदला घेताय का माझ्याकडून? एखाद्या लहान मुलीला झोपेतून असं उठवतात का? असं वाटते की मी आत्ताच झोपले होते आणि तुम्ही उठवलात. आत्ताच झोपले होते हे ऐकून अविराज हसत म्हणाला. त्याने अनुषाच्या हातात काही कपडे देत सांगितलं, कारण तू खरंच थोड्याच वेळापूर्वी झोपली आहेस. आता सकाळचे 5 वाजलेत. हे कपडे घे आणि पटकन तयार होऊन बाहेर ये. फक्त 10 मिनिटं आहेत. लवकर, असं म्हणत तो बाथरूममधून बाहेर गेला. झोपाळू डोळ्यांनी हातातले कपडे नीट पाहायचा प्रयत्न करत अनुषा पुटपुटली, काय 5 वाजले? आणि अवी अचानक त्यांच्या जुन्या अवतारात कसे काय आले? आधी सकाळी उठवून ट्रेनिंग द्यायचे ते दिवस आठवले. काल पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला काही लागलं तर नाही ना? गालावर बोट ठेवत ती विचार करतच होती. तेवढ्यात बाहेरून अविराजचा आवाज आला. 6 मिनिटं उरलीत. हे ऐकताच अनुषा घाबरून म्हणाली, हो हो येते. आणि घाईघाईत तयार होऊ लागली. 10 मिनिटात ती बाहेर आली. समोर अविराज उभा होता. अनुषाची झोप अजून पूर्णपणे उघडली नव्हती. झोपाळू नजरेने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, अरे अवी, तुम्ही जिमला जाणार आहात? मग मला एवढ्या लवकर का तयार केलं? थोडा वेळ अजून झोपले असते तर काय बिघडलं असतं? हे ऐकून अविराज तिला विचित्र नजरेने पाहत म्हणाला, अनुषा, तू कपडे न पाहताच घातलेस का? म्हणजे काय न पाहता? असं म्हणत तिने स्वतःकडे पाहिलं तर ती स्वतःही जिमचे स्पोर्टवेअर घालून उभी होती. ते पाहताच तिची झोप पूर्णपणे उडाली. ती लगेच धावत जाऊन बेडवर उडी मारत म्हणाली, नाही, मला कुठेही जायचं नाही. अजिबात नाही. अरे, तुम्ही विसरलात का? माझी तब्येत बरी नाहीये. मला विश्रांती घ्यायला हवी. पुढे स्पर्धा आहे ना? असं म्हणत ती ब्लँकेटमध्ये शिरायच्या आतच अविराजने तिला पकडलं आणि बेडवरून खाली उतरवत म्हणाला, हो, पुढे स्पर्धा आहे, म्हणूनच तुला जिमला जाण्याची गरज आहे. आजारपणाचं नाटक बंद कर आणि शांतपणे माझ्या सोबत चल. नाही तर तुला उचलून नेण्यात मला काही अडचण येणार नाही. आता बिचारी काय करणार होती? नाईलाजाने तिला अविराज सोबत जायचंच लागलं. जिममध्ये अविराजच्या खोलीलाच लागून त्याचा स्वतःचा मोठा खाजगी जिम होता. एखाद्या लक्झरी जिममध्ये असतात तशा सगळ्या सोयी तिथे उपलब्ध होत्या. अनुषाला ट्रेडमिलवर उभं करत अविराज म्हणाला, सुरुवात इथून कर, वॉर्मअप होईल. आणि लक्षात ठेव, स्पीड मीच कमी जास्त करणार आहे. तुला समजलं ना? चल सुरू कर. अनुषाला माहीत होतं की हे सगळं तिच्याच फायद्यासाठी होतं. अचानक स्पीड बदलल्यावर ग्रीप आणि बॉडी बॅलन्स कसं सांभाळायचं हे ती शिकत होती, जे एका मॉडेलसाठी फार महत्त्वाचं होतं. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यावर हिल्समध्ये चालताना बॅलन्स कसा आहे यावरच निवड ठरत होती. म्हणजे एकूणच अविराज तिला स्पर्धेसाठी तयार करत होता. थोडं तोंड वाकडं करत असली तरी अनुषा काही न बोलता ट्रेडमिलवर चढली. अविराज बाजूला जाऊन डंबेल्समध्ये वजन वाढवू लागला. थोडा वेळ सराव करून घेतल्यानंतर अविराजने तिला ब्रेक घ्यायला सांगितलं, कारण अनुषा अजून रिकव्हरीमध्येच होती आणि तिच्या शरीरावर जास्त ताण देणं योग्य नव्हतं. अनुषा पाण्याची बाटली घेऊन जवळच असलेल्या बीन बॅगवर बसली. अविराज पुन्हा स्वतःचा वर्कआउट करू लागला. पाणी पित असतानाच अनुषाची नजर समोर अविराजकडे गेली. त्याने जॅकेट काढली होती आणि वर एक सैल टी शर्ट होता, जो वर्कआउटमुळे पूर्णपणे घामाने भिजून त्याच्या शरीराला चिकटला होता. त्या क्षणी अविराज स्ट्रेचिंग करत होता, त्यामुळे त्याचे स्नायू अधिक ठळक दिसत होते.
आणि त्याच्या हातांवरील शिराही स्पष्टपणे उठून दिसत होत्या. ती स्पष्टपणे उठून दिसत होती. तिला अशा प्रकारे पाहताना अनुषाची अवस्था अशी झाली होती की पाणी पितानाही तिचा घसा कोरडा पडत होता. ती अजूनही तिच्याकडेच पाहत होती. तेवढ्यात तिच्या कानावर अविराजचा आवाज पडला. कॉम्पिटिशनच्या पुढच्या पार्टसाठी तुला युकेला जायचं आहे. हे ऐकताच अनुषाचं भान तुटलं. थोडीशी आश्चर्यचकित होत ती म्हणाली, काय युके? पण तुम्ही याबद्दल आधी काहीच सांगितलं नव्हतं. अवी, इतकं अचानक? आपलं वर्कआउट थांबवत अविराज उठला आणि अनुषाजवळ येत तिच्या हातातून पाण्याची बाटली घेतली. पाणी पीत तो म्हणाला, मलाही हे कालच कळलं. तिथे तुझं एक शूट आहे आणि पुढच्या पार्टचं सिलेक्शनही तिथेच होणार आहे. म्हणजे एकाच वेळी 2 कामं होतील. इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत अनुषाने थेट विचारलं, तुम्हीही माझ्यासोबत येणार आहात ना? नाही. अविराजने मान हलवत उत्तर दिलं. एक तर इथे माझी काही महत्त्वाची कामं आहेत आणि दुसरं म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत कोणीतरी आपल्या सोबतच असेल असं नाही. मला नाही वाटत की तू कोणावरही अवलंबून राहावंस. ते मीच का असेना. मला तुला स्वावलंबी पाहायचं आहे. हे ऐकून अनुषा थोडी उदास झाली. तेव्हा अविराजने तिचा चेहरा आपल्या हातात घेत समजावलं, तुला स्वतः सगळं करायचं आहे. स्वतःसाठी लढायचं आहे. माझी अनुषा कधीच कमकुवत झाली असं मला पाहायचं नाही. मला तू नेहमी स्ट्रॉंग असलेलीच हवी आहेस. आणि हेही लक्षात ठेव, जिथे तुला गरज भासेल तिथे तू अडखळशील. तिथे तुझ्या मागे मी नेहमी उभा असणार आहे. आता अनुषाला अविराज नेमकं काय सांगू इच्छितोय ते समजलं होतं. त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत ती हसत म्हणाली, तुम्हाला जसं हवंय तसंच होईल. अवी, आणि पहा, नेहमीप्रमाणे यावेळीही मी हा पार्ट सहज पार करीन. सकाळचे 9 वाजले होते. डायनिंग एरियामध्ये आज श्रेया आणि विजयही अविशा पॅलेसमध्ये आले होते, कारण श्रेयालाही अनुषासोबत युकेला जायचं होतं. तिचं शूटही तिथेच होतं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत त्यांना इथून निघायचं होतं. चौघही डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत गप्पा मारत होते. तेवढ्यात अनुषाने अविराजला विचारलं, वैसे अवी, आपली फ्लाईट किती वाजताची आहे? 4 वाजता. अविराजने खात खात उत्तर दिलं. फ्लाईटचं ऐकून विजय थोडा चकित झाला आणि म्हणाला, पण फ्लाईट का? राज, तू आपल्या जेटने यांना का पाठवत नाहीयेस? हातातला फोर्क प्लेटमध्ये ठेवत अविराज म्हणाला, तुला नाही वाटत का की ते थोडं जास्त होईल आणि मला सध्या अनुषा फार जास्त लाईमलाईटमध्ये यावी असंही वाटत नाही. जर ही बातमी बाहेर गेली की अनुषा कॉम्पिटिशनसाठी प्रायव्हेट जेटने युकेला गेली आहे तर काय काय चर्चा होतील याचा विचार कर आणि त्याचा परिणाम तिच्या कॉम्पिटिशनवरही होऊ शकतो. अविराजच्या मताशी सहमत होत अनुषाही म्हणाली, हो भाऊ, अभि बरोबर बोलत आहेत. तसंही आम्ही आमच्या क्रू मेंबर्ससोबतच जाणार आहोत. फ्लाईटने जाण्यात काही अडचण नाही. अनुषाकडे पाहत विजय म्हणाला, छोटी, तुझं आणि राजचं म्हणणं योग्यच आहे, पण प्रॉब्लेम राजचा आहे, माझा नाही ना? मग अविराजकडे पाहत तो पुढे म्हणाला, आणि राज, तू मला वारंवार का विसरतोयस? आणि हेही कसं विसरतोयस की श्रेया माझी बायको आहे? हे दोघं तुझ्या जेटने जाऊ शकत नाहीत, ठीक आहे, पण माझ्या जेटने तर जाऊ शकतात ना? पूर्ण जगाला माहिती आहे की श्रेया माझी पत्नी आहे आणि अनु माझी बहीण आहे. अनु आणि श्रेया यांच्या मैत्रीबद्दलही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या दोघी माझ्या प्रायव्हेट जेटने कुठेही जाऊ शकतात. बघ, प्रॉब्लेम सॉल्व.
विजयचं बोलणं सगळ्यांनाच लॉजिकल आणि योग्य वाटलं. थोडा विचार करून अविराज म्हणाला, ठीक आहे, तुझी मर्जी. तुझ्या बायकोला आणि बहिणीला तुला जसं हवं तसं पाठव. आता चल, एकत्र ऑफिसला जाऊया. तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्याही आहेत. दोघंही आपल्या जागेवरून उठले. अविराजने अनुषाच्या कपाळावर किस करून तिला बाय केलं आणि विजयने श्रेयाच्या कपाळावर. त्यानंतर दोघंही ऑफिसकडे निघाले. इकडे श्रेया आणि अनुषाच्या पॅकिंगसाठी तिच्या खोलीकडे गेल्या. दुसरीकडे कारमध्ये अविराज गंभीर होत विजयला म्हणाला, बॉडीगार्ड्स वगैरे जे असतील त्यातले तुझे लोक युनिफॉर्ममध्येच राहू दे. माझे लोक नॉर्मल कपड्यांमध्ये जातील, म्हणजे या दोघी फार हायलाईट होणार नाहीत आणि त्यांच्या सुरक्षेबाबत आपल्याला कोणतीही चिंता उरणार नाही. त्याच्या बोलण्याशी सहमत होत विजयने मान हलवली. मग थोडा विचार करत तो म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण राज, तू खरंच छोटीसोबत जात नाहीयेस? म्हणजे ही गोष्ट अजूनही मला पूर्णपणे पचत नाहीये. विजयचं बोलणं ऐकताच अविराजच्या चेहऱ्यावर एक कारस्थानी स्मित पसरलं. समोर पाहत तो म्हणाला, माहिती आहे का विजय, पंजे लढवण्याच्या खेळात बहुतेक वेळा जो आधी सगळा जोर लावतो तोच हरतो. कारण सुरुवातीलाच पूर्ण ताकद खर्च केल्यामुळे शेवटी जेव्हा समोरचा आपला जोर लावतो तेव्हा त्याच्याकडे काहीच उरत नाही. हेच खरं आयुष्यातही घडतं आणि जिथपर्यंत निशाचा प्रयत्न आहे मला ती चांगलीच माहीत आहे. ती सध्या वेडसर मांजरासारखी इकडे तिकडे फिरते. काहीतरी नक्कीच करणार. आधी तिला तिचा सगळा जोर लावू दे आणि जेव्हा तिला कळेल की अनुषा एकटी आहे, मी तिच्यासोबत नाही, तेव्हा ती अजून उघडपणे समोर येईल. आणि मग. इतकं बोलून तो थांबला आणि विजयकडे पाहिलं. क्षणभरातच दोघेही मोठ्याने हसू लागले. अविशा पॅलेस. अनुषा आणि श्रेया खोलीत पॅकिंग करत गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात अनुषाने विचारलं, तसं पाहिलं तर आकृती कधीपर्यंत येते? आकृतीचं नाव ऐकताच श्रेयाचा चेहरा थोडा उदास झाला. ती म्हणाली, यार अनु, आकृती येत नाहीये. तिने अगदी शेवटच्या क्षणी नकार दिलाय. हे ऐकून अनुषा चकित झाली. काय, ती येत नाही? पण का? ती वेडी आहे का? इतकी मोठी संधी ती कशी सोडू शकते? मला नाही माहिती. मी खूप समजावलं, पण ती तिच्याच निर्णयावर ठाम आहे. असं म्हणत श्रेयाने दोन्ही हात पसरले. थांब, मी तिच्याशी बोलते. असं म्हणत अनुषाने फोन उचलला आणि आकृतीचा नंबर डायल केला. पहिल्यांदा दोनदा फोन पूर्ण रिंग होऊन कट झाला. तिसऱ्यांदा फोन उचलला गेला. फोन उचलताच अनुषा म्हणाली, आकृती, कुठे आहेस तू आणि कधीपर्यंत येतेस? आपली 4 वाजताची फ्लाईट आहे, हे माहीत आहे ना? दुसऱ्या टोकावरून अतिशय हळू आवाजात आकृती म्हणाली, अनु, खरं तर मी तुमच्यासोबत येत नाहीये. तिचा असा म्लान आवाज ऐकून अनुषाने काळजीने विचारलं, आकृती, तू ठीक आहेस ना? इतक्या हळू आवाजात का बोलतेस आणि का येत नाहीयेस? तुला इंटरनॅशनल फोटोशूटची ऑफर मिळते आणि तू ती नाकारतेस. आवाज सावरायचा प्रयत्न करत आकृती म्हणाली, हो अनु, मला माहिती आहे, पण माझी तब्येत ठीक नाहीये. तिथे शूटिंग खूप अवघड परिस्थितीत करावी लागेल. त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडू शकते. शूट खराब होण्यापेक्षा मी न जाणं योग्य समजते. तुम्ही जा आणि छान शूट पूर्ण करून या. ऑल द बेस्ट माय जान्स. एवढं बोलून तिने अनुषाला काहीही बोलू न देता फोन कट केला. अचानक कट झालेल्या फोनकडे पाहत अनुषा म्हणाली, कमाल आहे, हिला अचानक काय झाले? कामाबाबत ती कधीच इतकी निष्काळजी नव्हती. तेव्हा श्रेयाने अनुषाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, कदाचित खरंच तिची तब्येत खूपच बिघडली असेल. ते सगळं सोड आणि पॅकिंग लवकर पूर्ण कर. आपण शूटवर परत आलो की तिला भेटू.
तरीही अनुषाचं मन शांत होत नव्हतं. काहीतरी विचार करत तिने हा विषय सध्या बाजूला ठेवला आणि पॅकिंगवर लक्ष केंद्रित केलं. दुपारचा वेळ. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. अनुषा आणि श्रेया आपल्या गाड्यांतून उतरल्याबरोबर नेहमीप्रमाणे तिथे उपस्थित असलेल्या रिपोर्टर्सनी त्यांना घेरलं. सगळ्यांना त्यांचे फोटो हवे होते. तेवढ्यात पुढच्या मागच्या गाड्यांतून विजयचे बॉडीगार्ड्स उतरले आणि अनुषा श्रेयाला कव्हर देत त्यांना आत घेऊन गेले. त्यांच्यासोबत सगळे क्रू मेंबर्सही होते. VIP एरियातून जात अनुषा आणि श्रेया विजयच्या जेटकडे निघाल्या. दोघांचाही मूड काही खास चांगला दिसत नव्हता. हातातला फोन घट्ट पकडत श्रेयाने संतापाने म्हटलं, हे दोघे पुरुष आपल्यासोबत असं कसं काय वागू शकतात? आणि विजय, तो तर मला कुठेही एक क्षणही सोडत नाही. पण आज बघ, मी इतके दूर चालले आणि मला बाय म्हणायला येण्या इतकाही वेळ त्यांच्याकडे नाहीये. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा.